नाशिक जिल्ह्यातील विंचूरला 728 अनुदानित युरिया गोण्या जप्त। रेशनचा काळा बाजार, बोगस दारू बनवण्याचा कारखाना, अवैध गुटखा विक्री, अवैध मटका दारू विक्रीनंतर युरियाचा काळा बाजार। विंचूर शहर बनले अवैध धंद्यांचे माहेरघर। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याच्या विंचूर जवळील विष्णुनगर येथे अनुदानित युरियाच्या काळा बाजारात जाणारा 728 गोण्यांसह एक आयशर व एक मालवाहू ट्रक असा एकूण 92,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विंचूर अवैध धंद्यांचे माहेरघर झाल्याचा शिक्का बसला आहे। यापूर्वी देखील अनेक अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले होते। या प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दगू पवार व सागर किशोर गरड या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही कृषी विभागाच्या भरारी पथक आणि लासलगाव पोलिसांकडून संयुक्तपणे करण्यात आली आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी आहे की MH23 AU 5193 या क्रमांकाच्या आयशर वाहनातून लातूर येथून अनुदानित युरियाचा साठा विंचूर परिसरात आणण्यात आला होता। विष्णुनगर येथील कांदा खळ्याजवळ हा युरिया MH57B6777 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये विक्रीच्या हेतूने भरला जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली। त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने लासलगाव पोलिसांच्या मदतीने सदर छापा टाकला व सदरचा गैरप्रकार उघडकीस आणला आहे। तब्बल 728 युरियाच्या अनुदानित गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत। सदर युरियाची किंमत 18,22,000 रुपये आहे, तर आयशर व ट्रकची किंमत अंदाजे 74 लाख असा एकूण 92,22,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी विंचूर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दगू पवार व सागर किशोर गरड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहे। दरम्यान सदरचा अनुदानित युरियाचा काळा बाजार करून तो युरिया मुंबई, गुजरात, पुणेच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विक्रीसाठी पाठवून नफेखोरी केली जात असल्याची माहिती मिळत आहे। या प्रकारामागे मोठे रॅकेट असून सदरचा अनुदानित युरिया नेमका कोणाकडून आणला, तो खरेदी कोणी केला आणि कोणाला आणि काय भावाने विकला जाणार होता, या बाबी समोर येणे अपेक्षित आहे। विंचूर परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे गोडाऊन असून झपाट्याने वाढलेल्या या परिसरात अशा प्रकारे अजूनही काही काळे धंदे सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण यापूर्वीही अनेक अवैध धंदे विंचूर परिसरातून उघडकीस आले होते। त्यामुळे पोलिसांनी या परिसरातील सगळ्याच गोडाऊनची नियमित चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे। दरम्यान सदरचे गाव हे राज्याचे हेवीवेट नेते मंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे गाव आहे। त्यामुळे छगन भुजबळांनीही अवैध धंद्याचे माहेरघर ही ओळख बनत चाललेल्या विंचूरची ओळख अवैध धंदेमुक्त गाव अशी करावी अशी अपेक्षा।